ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आहे मुंबईतून। मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी नवीन मोनोरेल दाखल झाली। 20 तारखेपासून ही मोनोरेल हिची सेवा काही दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय MMRDA घेतलाय। या काळात नवीन आणि अत्याधुनिक मोनोरेल बार्गिकेवर बसवण्यात येणार आहे। त्याच दरम्यान नवीन मोनोरेल देखील चालवून परीक्षण केले जाणार आहे। सध्या नवीन मोनोरेल ट्रेन दाखल झाल्या असून अजून 2 दरेक दाखल होणार आहे। याच नवीन मोनोरेल मध्ये सध्या काय फीचर्स आहेत आणि त्याचा नेमका काय फायदा होईल याचा आढावा आपण घेऊया। मोनोरेल मोनो म्हणजे एका सिंगल ट्रॅकवर चालणारी रेल्वे, म्हणूनच या रेल्वेला मोनोरेल असं म्हणतात। 2014 मध्ये मुंबईमध्ये मोनोरेल सुरू झाली आणि भारतातली ही एकमेव मोनोरेल आहे। अजून भारतामध्ये कुठेही मोनोरेल नाहीये, पण या मोनोरेलच्या सुरुवातीपासूनच अनेक संकटांचा सामना तिला करावा लागला। आता मात्र ही मोनोरेल अद्ययावत झालेली आहे, नवीन मोनोरेल आलेली आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मोनोरेलला ज्या तांत्रिक बिघाडांचं ग्रहण लागलं होतं ते ग्रहण येणाऱ्या काळात सुटेल असा विश्वास MMRDA ने व्यक्त केलेला आहे। संपूर्ण मोनोरेलमध्ये अशा प्रकारे विविध कॅमेरे लावण्यात आलेले आहेत। ज्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल, म्हणजे ज्या ठिकाणी समजा जास्त गर्दी झाली किंवा अचानक दरवाजा उघडला किंवा आतमध्ये आग लागली किंवा काही झालं की एक ज्या कॅमेरामध्ये ती घटना कैद होते तोच कॅमेरा या स्क्रीनवर दिसणार आहे। ही सिस्टीम आधीच्या मोनोरेलमध्ये नव्हती। आधीच्या मोनोरेलमध्ये कॅमेरे होते, CCTV कॅमेरे होते, पण ड्रायव्हरला त्या CCTV कॅमेऱ्यांचा ऍक्सेस नव्हता। ही जी मोनोरेल आहे या मोनोरेल पासून याच ट्रॅकवर दुसरी मोनोरेल जर असेल तर एका विशिष्ट अंतरावर जाऊन ही मोनोरेल स्वतःहून थांबणार आहे। त्यामुळे अपघात जो आहे तो होणार नाही आणि प्रवासी सुरक्षित राहतील। त्यालाच CBTC सिस्टीम असं म्हणतात। तर ही CBTC सिस्टीम या मोनोरेलमध्ये लावलेली आहे। म्हणजे किती पॅसेंजर आहेत हे देखील इथे कळणार आहे। सध्या ही जी मोनोरेल आहे त्यामध्ये 50 व्यक्ती बसलेले आहेत, त्यामुळे इथे 50 किंवा 49 असा हा आकडा दिसतो आहे। जितक्या व्यक्ती उतरतील तितका हा आकडा कमी होईल, जितक्या व्यक्ती वाढतील तितका हा आकडा वाढणार आहे। ही सिस्टीम आधी नव्हती, आधी केवळ वजन कळायचं, त्यामुळे आता ही सिस्टीम नवीन आहे। 30 मिनिटांपर्यंत ही आग जी आहे ती कंट्रोलमध्ये इथे ठेवण्यात येईल आणि जरी आग लागली ती वाढणार नाही, पसरणार नाही। यामुळे संपूर्ण ही जी गाडी आहे ती फायर प्रूफ एक प्रकारे करण्यात आलेली आहे। ती सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची सिस्टीम यामध्ये लावण्यात आलेली आहे, ज्यामुळे आग वाढणार नाही। आता ही एक सिस्टीम इथे पाहू शकता तुम्ही, ती आहे टॉक बॅकची सिस्टीम। ही सिस्टीम आपण आधी पाहिलेली होती की तेजस या ट्रेनमध्ये होती, त्याचप्रमाणे वंदे भारतमध्ये ही सिस्टीम आहे, काही मेट्रोमध्ये देखील ही सिस्टीम आहे। तर तीच सिस्टीम इथे आता बसवण्यात गेलेली आहे। हे बटन दाबल्याच्या नंतर आपण थेट ड्रायव्हर बरोबर बोलू शकतो आणि हा जो स्पीकर आहे त्या स्पीकरमधून आपल्याला ड्रायव्हर जे बोलतोय ते ऐकायला येणार आहे। अशी ही सिस्टीम इथे लावलेली आहे। मेधा ही जी कंपनी आहे, ज्या मेधा कंपनीच्या लोकल सध्या सेंट्रल रेल्वेवर धावत आहेत, वेस्टर्न रेल्वेवर धावत आहेत। याच मेधा रेल्वेच्या AC लोकल देखील सध्या सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वेवर धावत आहेत। त्याच मेधा कंपनीने ही मोनो जी आहे ती बनवलेली आहे। त्याच्यामुळे यामध्ये आधुनिक इंटेरियर्स आणि आपली जी गरज आहे त्या आपल्या गरजेनुसार इथे अनेक सुविधा गेलेल्या आहेत। त्या नवीन गाडीच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर जे आतमधले एअर सस्पेन्शन आहे ते आता आधीच्या गाडीमध्ये 2 होते, नवीन गाडीमध्ये 4 एअर सस्पेन्शन आहेत। त्यामुळे गाडी एका बाजूला झुकणार नाही। गाडी धावत असताना देखील यामध्ये एअर सस्पेन्शन असल्यामुळे गाडी दोन्ही बाजूला हलत जी होती आधीची गाडी ती आता तिचं हलणं जे आहे ते कमी होईल। कमी हलून ही गाडी जी आहे ती पुढे जाईल। यामध्ये ट्रॅक्शन कन्व्हर्टर आधी होता, आता इथे स्वतंत्र असा ट्रॅक्शन मोटर नियंत्रण देण्यात आलेलं आहे, जेणेकरून आतमध्ये जो मोनोरेलचा चालक बसलेला आहे, ड्रायव्हर आहे, त्या ड्रायव्हरला सगळ्या गोष्टी कंट्रोल करता येणार आहेत केवळ एक बटन दाबून।
अशाच प्रकारचं नवीन सिस्टीम इथे देण्यात आलेली आहे. आता नवीन मोनोरेल जी आहे त्यामध्ये अत्याधुनिक उपकरणं आहेत. अत्याधुनिक ही मोनोरेल आहे. मेक इन इंडियामध्ये बनवलेली मोनोरेल आहे. त्यामुळे या नवीन सगळ्या मोनोरेल ज्या आहेत त्या मुंबईकरांसाठी सुरक्षित प्रवासाची हमी देतात असा दावा MMRDA करते. प्रत्यक्षात ज्यावेळी ही मोनोरेल प्रवाशांच्यासाठी उपलब्ध होईल त्यावेळी या मोनोरेलला प्रवासी कशा प्रकारे पसंती देतात हे आपल्याला बघावं लागेल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई.